दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार असं म्हणत कलर्स मराठी वाहिनीवर दाखल झालेलं बिग बॉस मराठीचं 6वं पर्व 7व्या आठवड्याच्या शेवटाला जाऊन पोचलं आहे. नेहमीप्रमाणे यंदाही बिग बॉस मराठीच्या घरात तुफान राडा होत असून स्पर्धकांमधील बाचाबाची टोकाला पोचली आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात नेमकं काय घडतंय आणि 7व्या आठवड्यात कोण एक्झिट घेऊ शकतं हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बिग बॉस मराठीच्या 7व्या आठवड्यात राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, रोशन भजनकर आणि राखी सावंत हे 4 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यापैकी अनेकदा नॉमिनेट होऊनही सेफ राहणारा, घरातील विविध मुद्द्यांवर बोलणारा आणि फ्रंट फुटवर खेळणारा राकेश बापट यंदाही सेफ राहू शकतो. खरं तर बिग बॉस आणि एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत यांचं अनोखं नातं आहे. बिग बॉस हिंदी असो किंवा बिग बॉस मराठी, राखी सावंत हिने विविध सीझनमध्ये येऊन धुमाकूळ घातला असून इतर स्पर्धकांना सळो की पळो करून सोडलं आहे. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्येही राखी सावंत हिचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. 7व्या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये राखीने राकेशला नॉमिनेट केलं आणि त्यानंतर तिला पश्चाताप झाला. त्यामुळे राखीने स्वतःलाच नॉमिनेट करून घेतलं. हे दृश्य पाहून घरातील सदस्य अवाक झाले. एकंदरीत बिग बॉसचं घर हादरवून सोडणारी राखी सावंत विविध मुद्द्यांवर सडेतोड बोलताना आणि थेट भूमिका घेताना दिसली. तसेच राखीच्या गेममुळे अनेकांचा गेम उलटा सुलटा होत असून बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाला वेगळं वळण मिळत आहे. त्यामुळे 7व्या आठवड्यात राखी सावंत सेफ राहू शकते. राकेश, गेल्या आठवड्यात तुंबींचा जो शोध होता तो या आठवड्यात पूर्ण झालेला आहे. राखी सावंत बापट आहेत का तुंबीन नंतर राकेश बिन बापट आहेत? मला एवढं सांगायचं की बिग बॉसनी टेन्शन घेतलं होतं की राखी एवढ्या रडत होत्या की मी सिंगल आहे. त्याच्यामुळे उद्याच्या भागात तुमच्यासाठी एक खास सरप्राईज प्लॅन केलेला आहे. प्रेक्षको, गेल्या 2 आठवड्यांपासून प्राजक्ता शुक्रे बॅकफूटवर खेळताना दिसली असून विविध टास्कमध्ये कन्फ्यूज असलेली पाहायला मिळत आहे. तसेच मला इम्युनिटी हवी असल्याचं प्राजक्ता वारंवार बोलली असून तिच्या हातून पॉवर की सुद्धा निसटली आहे. तर घरातील विविध मुद्द्यांवर बोलताना रोशन भजनकरची अस्पष्ट भूमिका दिसली असून टोळीपलीकडे रोशन भजनकरचा गेम फारसा दिसलेला नाही. तसेच चुगलीचं दार उघडूनही रोशन पुन्हा विशाल सोबत बोलायला गेला आणि टोळीमध्ये जाऊन बसला. त्यामुळे प्राजक्ता शुक्रे आणि रोशन भजनकर डेंजर झोनमध्ये राहू शकतात. तर गेल्या 7 आठवड्यातील गेम, विविध मुद्द्यांवर बोलणं आणि घरातील एकूणच वावर पाहिल्यास दोघांपैकी रोशन भजनकर 7व्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे. तसेच 7व्या आठवड्याच्या एलिमिनेशनमध्ये कोणत्या नवीन ट्विस्ट येणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. या घरात आता नवीन सुरू झालंय गँग अप. 4-5 जण येणार, एक गँग बनवणार आणि मग अटॅक करणार. काय होतं ना, ह्या घरात ना ग्रुप्स होते, टोळ्या होत्या तोपर्यंत ठीक आहे ना, तुम्ही प्लॅनिंगसाठी वापरतात तोपर्यंत ठीक आहे. आता गँग होऊन एका व्यक्तीवर तुम्ही जाणार, ते प्रभू असतील किंवा तन्वी असतील, गँगिंग अप चालू आहे. इंग्लिशमध्ये शब्द आहे बुली. गँग अप करू नका, शोभत नाही तुम्हा सगळ्यांना. एकंदरीत 7व्या आठवड्यात घराबाहेर कोण पडेल आणि नवीन वाईल्ड कार्ड एंट्री होणार का, रितेश देशमुख यांच्या भाऊच्या धक्क्यावरच स्पष्ट होईल. आणि भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय होईल हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. तन्वी कोलतेची मुद्दा एवढा खेचते की सगळ्यांना बोर करते. तुम्ही रिस्पॉन्ड रिॲक्ट करा. राखी यांनी स्टेटमेंट केले की आयुष तुमचा बॉयफ्रेंड आहे. तुम्ही ट्रिगर झालात आणि नंतर आरडा ओरडा आवाज प्रेक्षकांच्या कानाला प्रचंड त्रास झाला. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, 7व्या आठवड्यात कोण घराबाहेर पडेल, रितेश देशमुख कोणाचा समाचार घेणार, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी. आपली मराठी भाषा ना एक समृद्ध भाषा आहे. ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणून गेले होते, माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृता तेही पैजा जिंके.
रुचिता, एका भांडणात तुम्ही तन्वी यांना काय म्हणालात? एक खरकटी शब्द मला लागला होता. करेक्ट. भाऊ, आय एम जेन्युइनली सॉरी. मी खरंच याच हेतूने बोलले होते की ती प्रत्येक भांडणात असे शब्द तुम्ही का वापरता? तुम्हाला तुमच्या इमेजची पर्वा आहे का नाही हे मला माहिती नाहीये, पण मला या शोच्या, या खेळाच्या इमेजची पर्वा आहे.